काठमांडूतल्या माओवाद्यांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझावर. महाराष्ट्रात महायुतीचा विजय झाल्यास सरकार विरोधी वातावरण कसं तयार करायचं यावरती बैठकीत मंथन झाल्याची माहिती. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेविषयी फडणवीस काहीही बोलतात. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा घणाघात. यात्रेत निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश असल्याचा राऊतांचा दावा. महाविकास आघाडीमध्ये असलो तरी पालिका निवडणुकांसाठी स्वबळाची चाचपणी योग्यच. शिवसेना खासदार संजय राऊत यांची स्पष्टोक्ती. स्वबळाच्या चर्चा तर भाजप सोबत असतानाही होत असल्याची आठवण. शरद पवार पुण्यातून बीडसाठी रवाना. मस्साजोगच्या नंतर परभणीचा सुद्धा करणार दौरा. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीमधील सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची शरद पवार घेणार भेट. शिंदे सरकारच्या महत्वाकांक्षी एक राज्य एक गणवेश या योजनेमध्ये बदल. विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचं काम पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापनाकडे. निकृष्ट कापड आणि तुटपुंजा शिलाईमुळे योजना बदलण्याची वेळ. परभणीतील दंगल आणि अमित शहांच्या वक्तव्याच्या विरोधात भंडाऱ्यामध्ये बंद. बाजारपेठ, शाळा, कॉलेजही बंद. परभणी दंगलीच्या निषेधार्थ जालन्यामध्ये सुद्धा बंद. तर सोलापुरात माथाडींच्या संपामुळे लिलावही बंद. नागपुरात वडील आणि तरुण मुलावरती फर्निचर दुकानामध्येच जीवघेणा हल्ला. ऐन अधिवेशन काळातच नागपुरात गुन्हेगारीचा आतंक. गोसीखुर्द प्रकल्पामध्ये गाव बुडालेल्या सुरबोडीवासियांच्या जलसमाधी आंदोलनाचा मुद्दा विधानसभेत. 13 वर्षांच्या नंतरही पुनर्वसन प्रलंबित राहिल्यामुळे गावकरी जलसमाधीवरती ठाम. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुढील 2 दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार. माथाडी कामगारांनी माल उचलला नसल्यामुळे आज लिलावासाठी कांदा बाजारामध्ये आणला जाणार नाही. सरकारकडून नव्या वर्षामध्ये एफएसआय फीवरती 18% जीएसटीचा भुर्दंड. घरांच्या किमतीमध्ये 10% वाढीची शक्यता. जीएसटी आकारणीचा फेरविचार करण्याची बिल्डरांची विनंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.